पुण्याचा नवले पूल राज्यभरात चर्चेचा विषय ठरतोय, कारण इथे वारंवार अपघात होत राहतात। 13 नोव्हेंबर रोजी इथं 2 कंटेनरच्या मध्ये एक गाडी चेपली गेली आणि या अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। त्यानंतर वाहतूक पोलिसांनी पुन्हा जाग आली आणि अखेर आज म्हणजेच 12 दिवसांनी नवे नियम अंमलात आलेत। आता यापुढे ताशी 30 किलोमीटरची वेग मर्यादा असेल, तसंच सकाळी 8 ते रात्री 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असणार आहे। मात्र मुख्य मुद्दा आहे ट्रक चालकांचा। उतारावर डिझेल वाचवण्यासाठी अनेक ट्रक चालक गाडी न्यूट्रल गिअरमध्ये टाकतात किंवा इंजिन बंद करतात, त्यामुळे ब्रेक लागत नाही आणि परिणामी भीषण अपघात होतात। आता ट्रक चालकांमध्ये जनजागृती देखील केली जाणार आहे, असं वाहतूक पोलीस सांगतात। तर या नवले पुलासाठी नेमके कुठले नवे नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यावर नजर टाकूयात। नवले पूल परिसरात नवे नियम लागू केलेले आहे। भूमकर ब्रिज ते नवले ब्रिजवर जास्तीत जास्त वेग मर्यादा 30 किलोमीटर असेल। नवले पूल परिसरात सीसीटीव्हीद्वारे प्रशासनाची करडी नजर असेल। सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी असेल। कात्रज बोगद्याजवळ देखील पोलीस तैनात असतील। प्रशासनाकडून ठिकठिकाणी वेग मर्यादेसाठी साइन बोर्ड्स लावले जातील। तर असे हे नवे नियम आहेत। तर नवले पुलावरील या अपघातांची कारणं नेमकी काय आहेत, अशी अनेक कारणं समोर येत आहेत, ज्यामुळे हा नवले पूल मृत्यूचा सापळा बनलाय। त्याच कारणांवर नजर टाकूयात। नवले पुलाच्या आधी 3.50 किलोमीटरचा तीव्र उतार आहे। या उतारामुळे वाहनांचा वेग आपोआप वाढतो। अनेक ट्रक चालक डिझेल वाचवण्यासाठी या उतारावर इंजिन बंद करतात। इंजिन बंद केल्याने स्टीअरिंग आणि ब्रेक लॉक होतात। कारण स्टीअरिंग आणि ब्रेकला काम करण्यासाठी वीज पुरवठ्याची गरज असते। वीज पुरवठा बंद झाल्यावर स्टीअरिंग वळवता येत नाही, ब्रेकही लागत नाही। हा उतार कमी करणं गरजेचं आहे, मात्र प्रचंड खर्चामुळे NHAI कडून टाळाटाळ होते। तर या नवले पुलावरील अपघाताची कारणं काय त्यावर नजर टाकूयात। अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेवरून जावं, हा नियम पाळला जात नाही। कार चालकांना ओव्हरटेक करण्याची प्रचंड घाई असते, त्यामुळे अनेकदा ट्रक चालकांना जोरात ब्रेक दाबावा लागतो। पावसाळ्यात ब्रेक लागण्यास वेळ लागतो, ही बाब बहुतांश वाहन चालक लक्षात घेत नाहीत। चलान येऊ नये म्हणून सीसीटीव्ही दिसल्यावर अनेक वाहन चालक हे अचानक वेग कमी करतात। खेडेकर नगर मधून येणारा रस्ता नवले पुलावर राष्ट्रीय महामार्गाला मिळतो, तिथे गाड्या एकमेकांवर आदळतात। तर ही कारणं समोर येतात, ज्यामध्ये अनेक वेळा वाहन चालकांच्याही चुका असतात।